बघा आपण मुंबईतील महत्त्वाची राजकीय घडामोड बघतोय। ही दृश्य आहेत राज ठाकरेंच्या निवासस्थानातील। खरं तर विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी शून्य होती, मात्र आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवी राजकीय समीकरणे येणार का ते बघणं महत्त्वाचं आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, कुठल्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते? म्हणजे खास करून युतीची चर्चा आहे की ही डिनर डिप्लोमसी म्हणजे युतीची नांदी आहे का असं बोललं जातंय, अधिक काय सांगशील? नक्कीच आजच्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचाच असू शकतो आणि त्या दृष्टीने ही भेट घेत असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। आपण जर बघितलं दृश्यांमध्ये तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीला सुरुवात देखील झालेली आहे। बंद दारात दोन्ही नेत्यांमध्ये ही जी बैठक आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। डिनर डिप्लोमसीच्या नावाखाली आपण बघतोय की राजकीय चर्चा इथे सध्या सुरू झालेल्या आहेत। आता पालिका निवडणुका काही लांब राहिलेल्या नाहीत आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की सगळ्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे। अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा आली नव्हती, मात्र ही जी माहीम ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या जागेवरून मनसे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये चांगला तणाव निर्माण झालेला होता। अगदी शेवटपर्यंत जो वाद जो होता तो रंगलेला होता आणि तिकडेच तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले होते आणि त्याचा फायदा हा ठाकरे गटाला झालेला होता। ठाकरे गटाचे महेश सावंत या माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि त्याची पुनरावृत्ती कुठे होऊ नये त्या दृष्टीने आपण बघतोय की डिनर डिप्लोमसी सध्या सुरू आहे। एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि हेच मोठे संकेत देतात आता काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांची भूमिका स्पष्ट करतील। मात्र आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट असल्याचं म्हटलं जातं आणि जर अशा प्रकारची युती शिवसेना आणि मनसेमध्ये जर युती झाली तर त्याचा मोठा फटका हा ठाकरे गटाला बसू शकतो। ठाकरे गटाला मोठा झटका देखील मानला जातोय आणि आपण बघतोय की सगळ्यात राजकीय पक्षाने एकीकडे तयारीला सुरुवात केलेली आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाने अनेक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे माजी नगरसेवक आहेत त्यांना आपल्या बाजूने ओढण्यास सुरुवात केलेली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि मनसे यांची युतीची चर्चा देखील आता जोरदार सुरू आहे। आता या दोन्ही पक्ष यांची युती होते का किंवा मनसे थेट महायुतीमध्ये सामील होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं तिथं काय घडामोडी घडतात शिवतीर्थावरच्या सगळ्या जाणून घेऊ। तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। बघा आपण बघतोय ही आता बोलकी दृश्य आहेत। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामधला दुरावा कमी होऊन, राजकीय दरी कमी होऊन त्यांच्यामध्ये मनोमिलन होणार का ते बघणं महत्त्वाचं आहे।